गीता अध्याय 15 श्लोक 7. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. ममैवांशो, वावरच्यानुसारचा उच्चार करायचा. ममैवांशो जीवलोके, जी दीर्घ आहे, जीवभूतस विसर्गाचा स, जी दीर्घ म्हणायचा, भू दीर्घ म्हणायचा, सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृती, मनच्या विसर्गाचा ष म्हणायचा, नी दीर्घ आहे, द्री पटकन म्हणायचा, णीवर आघात घेऊन पुढचा प्र जोडून म्हणायचा. मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी, प्रकृतीमधल्या तीवर आघात, स्थानी कर्षति, कवर आघात. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः 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 मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. संधि विग्रह. मम एव अंशः जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. मम म्हणजे माझा, एव म्हणजे च, अंशः म्हणजे अंश, जीवलोके म्हणजे जीवलोकामध्ये किंवा या पृथ्वीतलावर या देहामध्ये, जीवभूतः म्हणजे जीव झालेला, जीवरूपाने आलेला, सनातनः म्हणजे तिन्ही काळामध्ये ज्याचं अस्तित्व असतं त्याला सनातन असं म्हणतात. मनःषष्ठानी म्हणजे मन हे सहावं, अर्थातच पंचज्ञानेंद्रिय आणि सहावं मन किंवा मनासह पंचज्ञानेंद्रिय. इंद्रियाणी म्हणजे इंद्रियांचे, प्रकृतिस्थानी म्हणजे प्रकृतीमध्ये स्थित असणाऱ्या, कर्षति म्हणजे आकर्षून घेतो. यातले सामासिक शब्द बघूया. जीवलोके जीवानां लोकः जीवलोकः, षष्ठी तत्पुरुष समास. जीवभूतः म्हणजे जीवः एव भूतः, जीवभूतः कर्मधारय समास. मनःषष्ठानि मनः षष्ठं येषां तानि मनःषष्ठानि बहुब्रूहि समास. प्रकृतिस्थानि प्रकृतौ तिष्ठति प्रकृतिस्थः उपपत्तत्पुरुष समास. अन्वय. जीवलोके सनातनः जीवभूतः मम एव अंशः प्रकृतिस्थानि मनःषष्ठानि इंद्रियाणि कर्षति. या जीवलोकामध्ये, या देहामध्ये असलेला सनातन जीवात्मा माझाच अंश आहे. या प्रकृतीमध्ये स्थित असणाऱ्या
मन आणि 5 इंद्रियांचे आकर्षण करून घेतो. 1 ते 6 श्लोकांमध्ये भगवंतांनी भगवत धामाबद्दल ज्ञान करून दिलेलं आहे. आता 7 ते 11 मध्ये भगवंत जीवात्म्याविषयी ज्ञान करून देत आहेत. भगवंताचा आणि आपला संबंध काय आहे, जीवात्मा हा भगवंताचा कोण आहे, हे ह्या श्लोकांमध्ये भगवंतांनी उलगडून सांगायला सुरुवात केलेली आहे. भगवंत सांगतायत की जीव झालेला किंवा जीवात्म रूपाने पृथ्वी तलावर देह धारण करणारा जीवात्मा हा माझाच सनातन अंश आहे. आत्मा आणि जीवात्मा यामध्ये काय फरक आहे, तर आत्मा हे परमात्म्याचं शुद्ध पण सूक्ष्म रूप आहे, तर जीवात्मा हे आत्म्याचंच पण इच्छाधारी किंवा कुठली तरी आकांक्षा असणारं रूप आहे. त्याला जीवात्मा असं म्हणतात. जेव्हा तो देहामध्ये अडकतो किंवा देहाबद्दल आसक्ती निर्माण होते तेव्हा त्याला जीवात्मा असं म्हणतात. आणि देहामध्ये राहणारा जीवात्मा हा माझाच सनातन अंश आहे असं भगवंत इथे म्हणतायत. हा जीवात्मा काय करतो, प्रथम परमात्म्यापासनं अंशरूपाने जीवात्मा बाजूला झाला किंवा वेगळा झाला असं आपण म्हणतो, पण त्याचं अस्तित्व निर्माण झालं. जसं एखाद्या मोठ्या वणव्यापासून ठिणगीचं अस्तित्व वेगळं होतं. ठिणगीमध्ये जे आहे तेच वणव्यात असतं किंवा वणव्यात जे असतं तेच एका छोट्या ठिणगीत असतं. फक्त ठिणगी हा त्या वणव्याचा किंवा त्या अग्नीचा एक अंश असतो. त्याप्रमाणे जीवात्मा हा परम आत्म्याचा किंवा परमशक्तीचा एक छोटासा अंश आहे. आता हा जीवात्मा जेव्हा देह धारण करण्यासाठी तत्पर होतो किंवा देह धारण करण्याला सज्ज होतो, तेव्हा तो प्रथम काय करतो, प्रकृतीमधून पंचज्ञानेंद्रियांची सूक्ष्म बीज पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांचे सूक्ष्म अंश आणि त्या सूक्ष्म अंशापासून पंचज्ञानेंद्रिय तयार होतात. आणि मन हे जे 6वं इंद्रिय सांगितलं, त्या मनाच्या ठिकाणी मन बुद्धी अहंकार या 3ही गोष्टी एकवटलेल्या असतात. अशा प्रकारे पंचमहाभूत मन बुद्धी अहंकार मिळून एकच मन, अशा 6 इंद्रियांना प्रकृतीतून तो जीवात्मा आकर्षित करून घेतो. आपण 7व्या अध्यायामध्ये जी अपरा प्रकृती बघितली, पंचमहाभूत मनबुद्धी अहंकार, ती अपरा प्रकृती इथे मन आणि पंचज्ञानेंद्रिय ह्याच्यामध्ये सांगितलेली आहे. आणि 7व्या अध्यायामध्ये जी आपण परा प्रकृती बघितली, जीवात्मा, तो जीवात्मा इथे जीवभूतः ह्या शब्दामध्ये सांगितलेला आहे. जीवात्मा आणि पंचज्ञानेंद्रिय आणि मनबुद्धी अहंकार ही अष्टधा प्रकृती, ह्या दोन्हीतून नवीन जीव निर्माण होतो किंवा नवीन जीव जन्माला येतो. तो सगळा भाग पुढच्या श्लोकांमध्ये येणार आहे. इथे फक्त भगवंतांनी एवढंच सांगितलं की ह्या जीवलोकावर म्हणजे ह्या पृथ्वी लोकावर जीव म्हणून जन्माला आलेला माझाच सनातन अंश प्रकृतीतून पंचज्ञानेंद्रियांसह 6व्या मनाला आकर्षित करून घेतो आणि जन्माला येतो. त्याचप्रमाणे मनुष्य किंवा कुठलाही जीव जेव्हा देह सोडून जातो तेव्हा हीच क्रिया उलट प्रकारे घडते. इंद्रिय आणि मन यांचे सूक्ष्म अंश देहातून आकर्षून घेऊन जीवात्मा तो देह सोडून देतो. अर्थातच जन्माला येताना सुद्धा आणि देह सोडताना सुद्धा हीच क्रिया जीवात्मशक्तीच्या द्वारे केली जाते. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया.
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. हरि ओम तत्सत्.